जीवन अमूल्य आहे, त्याला धुरात हरवू नका. तंबाखूचे धूम्रपान म्हणजे आपल्या फुफ्फुसांना आजारांचे आमंत्रण देण्यासारखे आहे, जसे की COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. चला तर आपल्या तज्ञांकडून समजून घेऊया की धूम्रपान करणाऱ्यांमध्ये COPD होण्याचा धोका अधिक का असतो. मी डॉक्टर सागर थोटे, थोटे हॉस्पिटल, रामनगर, अकोला चेस्ट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. तंबाखू आणि संबंधित उत्पादने COPD साठी जबाबदार असलेले मोठे घटक आहेत. सिगरेटच्या धुरात असलेली रसायने वायुमार्गात आणि फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांमध्ये जळजळ निर्माण करून नुकसान करतात आणि यातून COPDचा धोका उद्भवतो. धाप लागणे, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे, छातीत कोंडल्यासारखे वाटणे आणि घट्ट म्युकस सह दीर्घकाळ चालणारा खोकला ही लक्षणे कालांतराने आणखी तीव्र होत जातात आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. जर यापैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला जाणवली तर आपल्या फॅमिली डॉक्टरांना अवश्य भेट द्या. COPD रोखण्याकरता उत्तम उपाय म्हणजे धूम्रपान सोडून देणे. हे लक्षात ठेवा की तुमची फुफ्फुसे महत्वाची आहेत, तुमचे आरोग्य महत्वाचे आहे. सिप्ला यांच्या पेशंट अवेअरनेस इनिशिएटिव्ह द्वारे जनहितार्थ प्रसारित.